श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर सर्वात अगोदर सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि ऐश्वर्याचा जावो असंच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आषाढी एकादशी ही आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. त्याचबरोबर या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणून देखील ओळखलं जातं. आज आषाढी एकादशी आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे. वर्षभरामध्ये 24 एकादशी येतात आणि या 24 एकादशीमध्ये आषाढी एकादशीचं महत्त्व हे खूप अधिक पटीने सांगितलं गेलेलं आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व देवी देवतांचं तेज हे एकवटलेलं असतं. तर पहा, आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत म्हणजे जो 4 महिन्यांचा काळ आहे, या काळामध्ये भगवान श्री हरी विष्णू हे क्षीरसागरामध्ये जाऊन शयन करत असतात. म्हणजे हा काळ जो आहे तर तो चातुर्मास म्हणून ओळखला जातो. या काळाला देवशयनी एकादशीपासून ते देव उठणी एकादशीचा जो 4 महिन्यांचा काळ आहे याला चातुर्मास असं म्हटलं जातं. या चातुर्मासाच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य हे होत नाही. या 4 महिन्यांचा काळामध्ये भगवान श्री हरी विष्णू जे आहेत तर ते धरतीचा जो कारभार आहे तर तो भगवान शिवशंकरांकडे सोपवून क्षीरसागरामध्ये निद्रिस्त होतात. आषाढी एकादशीचा दिवस हा अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी अगदी लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठ्यांपर्यंत सर्वजण एकादशीचं व्रत करत असतात आणि हे व्रत करून भगवान श्री हरी विष्णूंची विधिवत पूजा अर्चा जर आपण केली तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची संकट अडचणी हे येत नाही. या दिवशी वारकरी जे आहेत तर ते पंढरपूरला जाऊन चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन करतात. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांचे कृपा आशीर्वाद आपण प्राप्त करून घेण्यासाठी काही विशेष उपाय हे केले जातात. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. संध्याकाळी घरातून आपल्याला अशी ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकायची आहे. ही वस्तू जर आपण घरातून बाहेर फेकली तर आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता, वास्तुदोष, पितृदोष, त्याचबरोबर काही संकट, अडचणी, काही दारिद्र्य या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या दूर होऊन जातात आणि त्याचबरोबर आपल्या घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होते. 7 पिढ्यांचं दारिद्र्य आपलं नष्ट होऊन जातं. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. तर पहा, बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट आणि मेहनत करत असतो, परंतु आपल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही. ही नशिबाची साथ मिळण्यासाठी अशा विशिष्ट तिथींना जर आपण काही उपाय केले तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होते आणि आपल्याला जे काही काम करायला जाऊ त्यामध्ये यश प्राप्त होते. त्याचबरोबर बऱ्याच घरामध्ये आजारपण जास्त प्रमाणामध्ये असतं आणि एक व्यक्ती आजारी पडली की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडणं, घरामध्ये पैसा न टिकणं, घरामध्ये जे काही लक्ष्मी आहे तर ती स्थिर न राहणं, कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जाणं, त्याचबरोबर भांडणं, कलह, मतभेद यासारख्या गोष्टी अवश्य घडत असतात आणि ह्या गोष्टी घडू नये यासाठी आपल्याला अशा विशिष्ट तिथींना काही उपाय करायचे असतात. तर पहा, घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये जर नकारात्मकता असेल, काही वास्तुदोष असतील तर आपल्या घरामध्ये भांडणे होतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये प्रगती होण्याचे जे मार्ग आहेत तर ते थांबले जातात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी लहान लहान मुलं आहेत तर त्यांचीसुद्धा प्रगती कुठेतरी थांबली जाते. जे काही आपण बोलतो त्याचे परिणाम हे आपल्या मुलांवर होत असतात. या सर्व समस्यांसाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय केल्याने तर आपल्या घरामधील जे काही दोष अडचणी आहेत तर त्या घरातून बाहेर निघून जातील आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी ह्या अखंड स्वरूपामध्ये नांदेल.
हा उपाय तुम्हाला संध्याकाळी 6च्या नंतर करायचा आहे. संध्याकाळी 6 नंतर 7:30पर्यंत तुम्ही हा उपाय जर करू शकला तर तुम्ही ह्या वेळेमध्येच हा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला ह्या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही तर संध्याकाळी 6 नंतर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. तर पहा, हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. धूप दीप आपल्याला लावून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपली जी तुळस आहे त्या तुळशी मातेसमोर सुद्धा तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. आता पहा, उपाय करण्यासाठी आपल्याला 1 चम्मचभर काळे तीळ लागणार आहेत. ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत. त्याचबरोबर एक हळकुंड असतं पहा, ज्यापासून आपण हळद तयार करतो, ते हळकुंड तुम्हाला एक घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला 3 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगांना पुढे फूल असतील अशा लवंग तुम्हाला 3 घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला 5 काळे मिरे, जी मसाल्यामध्ये गोल असतात पहा काळे मिरे, तर ती आपल्याला 5 घ्यायची आहेत. काळी मिरी ही घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती बाहेर काढण्यासाठी, दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. तर पहा, आपण जे काही लवंगा घेतलेले आहेत, हळकुंड घेतलेलं आहे, तर ते माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतात. त्याचबरोबर जे काळे तीळ आहेत तर ते सुद्धा नकारात्मकता दूर करण्यासाठी विशेष मानले जातात. त्यामुळे आपल्याला ह्या वस्तू घ्यायच्या आहेत. त्या वस्तू तुम्ही एका वाटीमध्ये घेऊ शकता किंवा हातामध्ये घेतल्या तरी सुद्धा चालेल. एक आसन घ्यायचं आहे. आसनावरती आपल्याला बसायचं आहे. तुमच्या कुलदेवीसमोर तुम्हाला बसायचं आहे. म्हणजे तुमच्या देवघरासमोर बसून तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे. भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. माता लक्ष्मीचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. आणि तुमच्या घरामध्ये जी काही अडचण असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. म्हणजेच काय, तर तुमच्या जीवनामध्ये ज्या काही संकट अडचणी आहेत किंवा तुमची काही इच्छा असेल तर त्या तुम्हाला व्यक्त करायचे आहे. आणि तुम्हाला मनोभावे नमस्कार करून या देवी देवतांचं स्मरण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ह्या सर्व वस्तू घेऊन तुमच्या घरामध्ये ज्या भिंती आहेत त्या सर्व भिंतींना प्रत्येक खोलीमध्ये तुम्हाला टच करायच्या आहे. या वस्तू तुम्ही घरामधून फिरवत असताना, टच करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. यानंतर तुम्हाला ह्या वस्तू घरातून बाहेर घेऊन जायच्या आहेत. आणि तुमचा घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजावरून तुम्हाला ह्या वस्तू जशा घड्याळाच्या काटा फिरतो त्या पद्धतीने तुम्हाला गोलाकार पद्धतीने ओवाळायच्या आहेत. 7 वेळा तुम्हाला ओवाळायचं आहे. आणि तुम्हाला ह्या घराच्या बाहेर जाऊन तुमच्या घराच्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत. ह्या वस्तू तुम्ही फेकून देताना कुणाच्या घरावर, कुणाच्या अंगणात किंवा कुणाच्या कपड्यावर कुणाला त्रास होईल अशा पद्धतीने फेकू नका. जर तुमच्या घराच्या आसपास जर एखादं मोकळा प्लॉट असेल तर अशा ठिकाणी तुम्ही फेका जिथे कुणीही जाणार नाही. या सर्व गोष्टी आपण घरातून फिरवल्यामुळं आपल्या घरातील जी नकारात्मकता असते, इडापिडा असते, तर त्या वस्तूमध्ये आलेली असते. त्यामुळे आपण जर कुणाला आपल्यामुळं त्रास होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला या वस्तू फेकून द्यायच्या आहेत. यानंतर तुम्हाला सरळ घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर हातपाय धुवून तुम्हाला घरात येऊन देवी देवतांचा नमस्कार करायचा आहे. ह्या वस्तू फेकल्यानंतर तुम्हाला पाठीमागे वळून पाहायचं नाही. जर आपण असं केलं तर आपल्या जी काही आपण नकारात्मकता काढण्यासाठी बाहेर फेकली होती ती परत आपल्याबरोबर आपल्या घरामध्ये प्रवेश करते. अशा पद्धतीने हा एक प्रभावी उपाय जो आहे तर तो आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. आणि आपल्या घरामध्ये जे संकट, अडचणी, दारिद्र्य, नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर निघून जाईल. त्याचबरोबर जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असतील, घरामध्ये पैसा हा टिकत नसेल, धनसंपत्ती तुमच्याकडे टिकत नसेल, संपत्ती आलेली कोणत्या ना कोणत्या मार्गातून घरातून बाहेर निघून जात असेल, तर मग तुम्हाला आजच्या दिवशी 1 रुपयाचं नाणं आणि 1 लवंग हातामध्ये घ्यायचे आहे. तुमच्या देवघरासमोर आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे. आणि माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे. मनोभावे त्यांना नमस्कार करून आपली जी काही इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. त्याचबरोबर त्या 1 रुपयाचं नाणं आणि लवंगावरती तुम्हाला तारक मंत्राचा जप करायचा आहे. 108 वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. त्याचबरोबर ते मंत्र म्हणून झाल्यानंतर ही जी 1 रुपयाचं नाणं आणि लवंग आहे तर हे दोन्ही तुम्हाला तुळशीपाशी जाऊन तुळशीच्या मातीच्या कुंडीमध्ये तुम्हाला रोवायचं आहे, म्हणजे गाडायचं आहे. नंतर माता लक्ष्मीला धनप्राप्तीसाठी, माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.